राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 म्हणजे जो नवीन पॅटर्न आहे त्या पॅटर्नमध्ये जो पेपर 4th आहे, सामान्य अध्ययन पेपर 4th, पेपर 4था, ह्या पेपर विषयी जाणून घेऊया। हे नीतिशास्त्र हा विषय नेमका काय आहे, हा विषय समाविष्ट करण्याची गरज काय, की ह्या विषयाची नेमकी तयारी कशी करायची। ह्या पेपरचं जर टायटल आपण बघितलं तर टायटल दिसेल नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता, म्हणजेच एथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड असं आपण म्हणू। आतापर्यंत आपण जर सिलेबस जो बघितला, मागच्या पॅटर्नचा आपण सिलेबस बघितला तर अर्थशास्त्र आहे किंवा मग भूगोल आहे, इतिहास आहे, सामान्य विज्ञान आहे, संविधान आहे, या सगळ्या विषयाबद्दल आपल्याला थोडक्यात माहित आहे की या विषयाचा कंटेंट काय। पण हा एक पेपर जो आहे तो अगोदर यूपीएससीच्या पॅटर्न नुसार यूपीएससी टाकलाय, आता नुकतंच एमपीएससी सुद्धा 2025 पासून हा पेपर जो आहे आपल्याला तो मुख्य परीक्षेत ऍड केलाय। तर ह्या परीक्षेविषयी मुलांच्या मनात बऱ्याच शंका आहेत। मग नेमका ह्याच शंकांचा, या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। पहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो मुलांच्या मनात आहे तो म्हणजे हे नीतिशास्त्र हा विषय नेमका काय आहे। अर्थशास्त्र, समाजशास्त्र, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल सगळे विषय आम्ही ऐकलेत, पण नीतिशास्त्र हा सेपरेट विषय म्हणून आम्ही कधी ऐकला नाही। समाजशास्त्र, मानसशास्त्र किंवा अर्थशास्त्र हे आपण नेहमीच आपण ऐकत असतो, पण नीतिशास्त्र हा विषय नेमका काय, हे विषयात नेमका आहे काय, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। पुढचा जो आपला प्रश्न आहे तो म्हणजे हा विषय समाविष्ट करण्याची गरज काय। तर नेमका जर नीतिशास्त्र हा एक वेगळा विषय असेल तर इतर विषय जसं इतिहास, भूगोल किंवा मग आपला इकॉनॉमिक्स, आपला संविधान असेल, हे जे विषय हे विषय आपल्या परीक्षेत टाकण्यामागचा उद्देश हा होता की प्रशासकीय अधिकाऱ्याला आपल्या आसपास घडणाऱ्या घटना ज्या आहेत, ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल, भौगोलिक घटना असेल किंवा संविधानिक तरतुदी असेल किंवा अर्थशास्त्राबद्दल थोडंफार माहीत असणं आवश्यक आहे, म्हणून हे विषय आपण टाकलेत। परंतु नीतिशास्त्र हा विषय नेमका आपल्या सिलेबसमध्ये नवीन पॅटर्नमध्ये समाविष्ट का केला, याचा नेमका उद्देश काय होता, यूपीएससीने कोणता उद्देश ठेवून हा विषय घेतला आणि एमपीएससीने सुद्धा आता हा विषय आपल्याला घेतला, याच्या मागचं कारण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तिसरा जो प्रश्न आहे की ह्या विषयाची नेमकी तयारी कशी करायची। हा विषय नवीन आहे, आपल्याकरता हा विषय नवीन आहे, मग या विषयाची तयारी नेमकी आपण कशी करावी तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सगळ्यात पहिला जो आपला प्रश्न आहे तो म्हणजे नीतिशास्त्र हा विषय नेमका काय आहे। मित्रांनो, तसं बघितलं तर हा जो विषय आहे नीतिशास्त्र हा एक सेपरेट सब्जेक्ट किंवा डिसिप्लिन म्हणून मुळात नाहीच आहे। जसं अर्थशास्त्र एक सेपरेट सब्जेक्ट आहे, सेपरेट डिसिप्लिन आहे, सायकोलॉजी, मानसशास्त्र सेपरेट विषय, सेपरेट डिसिप्लिन आहे, तसा इथिक्स हा एक शास्त्र किंवा एक सेपरेट डिसिप्लिन मुळात नाहीच आहे। मग याच्यात नेमकं आहे काय, तर नीतिशास्त्र हा जो विषय आहे मुळात हा विषय एका संकल्पनेभोवती फिरतो। ती संकल्पना म्हणजे नीतिमत्ता किंवा आपण नैतिकता म्हणतो, त्यालाच आपण इथिक्स किंवा मोरॅलिटी म्हणतो। तर मित्रांनो, या विषयात, नीतिशास्त्र या विषयात नैतिकतेबद्दल आपण अभ्यास करतो। पण नैतिकता काय आहे, नैतिकता म्हणजेच काय, तर मानवी वर्तन चांगले किंवा वाईट किंवा योग्य किंवा अयोग्य हे ठरवणारं शास्त्र म्हणजेच नीतिशास्त्र आहे। तर नैतिकता म्हणजे कोणती गोष्ट आपण करावी, कोणती करू नये, कोणती गोष्ट चांगली आहे, कोणती वाईट आहे, कोणती गोष्ट योग्य आहे, अयोग्य आहे, हे ठरवणे। समाजात आपण राहतोय, समाजात राहताना आपण जे वागणूक आपली आहे तर इथली कुठली वागणूक चांगली आहे, कुठली वाईट आहे, आपण काय करणं अपेक्षित आहे, काय करू नये, ह्या ज्या गोष्टी आहेत याला म्हणतो आपण नीतिमत्ता किंवा नैतिकता म्हणतो आपण। खरं तर हा विषय मुळात येण्याचं मेन कारणच आहे की आधुनिक जगात आपण खूप सेल्फ सेंटर्ड झालेलो आहे, म्हणजे आपण खूप स्वार्थी झालोय, आपण फक्त स्वतःचा विचार करतोय। त्यामुळे मुळातच आपली जी नीतिमत्ता आहे किंवा नैतिकता आहे समाजाची ओव्हरऑल ही कमी होताना आपल्याला दिसते। म्हणून पण हा जो विषय आपल्याला तो शिकणं हा गरजेचं आहे, म्हणून तो प्रशासनात किंवा प्रशासनाचा वापर आपल्याला करायचा आहे। तर नीतिशास्त्रात आपल्याला अशा गोष्टी शिकायच्या आहेत की बाबा नेमक्या गोष्टी चुकीच्या आणि बरोबर, चांगल्या किंवा वाईट, योग्य किंवा अयोग्य या कुठल्या आधारे ठरतात, याचा आपल्याला अभ्यास या शास्त्रात करायचा आहे। पुढचं आहे की मुळात हा जो विषय आहे हा सेपरेट विषय नाहीये, या विषयात बऱ्याच बाकीच्या विषयांकडून आपण संकल्पना घेतलेल्या आहेत आणि मग हा विषय आपण तयार केला।
मग कुठल्या इतर विषयांचा समावेश आपल्याला नीतिशास्त्रात होतो? नीतिशास्त्र मुळात हा विषय कुठल्या विषयापासून तयार झाला हे आपण बघूयात. सर्वप्रथम तत्वज्ञान, फिलॉसॉफी. तर सगळ्यात अगोदर आपल्याला नीतिशास्त्रात किंवा इथिक्सच्या पेपरमध्ये किंवा इथिक्स ह्या विषयात आपल्याला फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान शिकायचं आहे. मग त्याच्यात मुळात नैतिक तत्वज्ञान ज्याला म्हणतो आपण किंवा मॉरल फिलॉसॉफी ज्याला म्हणतो आपण ती शिकायची आहे. मग त्यासाठी पाश्चात्य देशात जे वेस्टर्न मॉरल फिलॉसॉफर म्हणतो आपण, पाश्चात्य देशात जे नैतिक विचारवंत आहेत ते किंवा भारतातील जे नैतिक विचारवंत आहेत ते, यांचे विचार नीतिमत्तेबद्दल की कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत, वाईट आहे, कशा आधारे त्या ठरवाव्यात, त्यासाठी जे सिद्धांत त्यांनी मांडलेत, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या फिलॉसॉफीच्या पार्टमध्ये बघायचा आहे. आणि नीतिशास्त्र किंवा इथिक्सच्या पेपरमध्ये आपल्याला सेपरेट याविषयी नमूद पण केलंय की आपल्याला इंडियन आणि वेस्टर्न जे काही मॉरल फिलॉसॉफर्स आहेत, म्हणजे नैतिक तत्वज्ञान किंवा विचारवंत जे आहेत, त्याविषयी आपल्याला बघायचं आहे. दुसरा जो विषय आहे तो म्हणजे मानसशास्त्र. तर मित्रांनो, या विषयात मानसशास्त्राच्या संकल्पना सुद्धा येतात. जसं उदाहरणार्थ आपण जर टायटल बघितलं तर त्या टायटलमध्ये आपल्याला ॲप्टिट्यूड ज्याला म्हणतो आपण, अभियोग्यता, ती मानसशास्त्राची कन्सेप्ट आहे. किंवा ॲटिट्यूड म्हणतो आपण, दृष्टिकोन, ही एक मानसशास्त्राची संकल्पना आहे. किंवा आपण म्हणतो इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो आपण, भावनिक बुद्ध्यांक, ही एक मानसशास्त्रातील काय आपण संकल्पना आहे, सायकोलॉजीची संकल्पना आहे. तर अशा बऱ्याच संकल्पना ज्या सायकोलॉजीमधल्या आपल्याला या इथिक्समध्ये शिकायच्या आहेत. तिसरा जो विषय महत्त्वाचा आहे तो म्हणजे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. खरं तर मुळातच हा विषय टाकण्यामागचा उद्देश हा प्रशासनात इथिक्स किंवा नीतिमत्तेचं काय महत्त्व आहे हे सांगण्याकरता आहे. सो प्रशासकीय अधिकारी जेव्हा प्रशासनात असतो तेव्हा त्याने कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत, भ्रष्टाचार किंवा ह्या ज्या गोष्टी आज सतत वाढत चालल्यात, तर या संदर्भात जे लोक प्रशासन हा आपल्याला विषय आहे, याच्यात आपल्याला बघायचं आहे की प्रशासनात किंवा लोक प्रशासनात इथिक्सचं महत्त्व काय आहे, की त्या संदर्भाच्या काही संकल्पना आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. आणि सगळ्यात शेवटी जो आहे तो आहे समाजशास्त्र, तर आपण सोशॉलॉजी. तर मुळातच जे आपण म्हणतो की बाबा नैतिक मूल्य ज्याला म्हणतो, मॉरल व्हॅल्यूज ज्याला म्हणतो, तर या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. याचा ओरिजिन जो म्हणून नैतिक मूल्यांचा तो फार प्राचीन काळापासून आहे. मग प्राचीन काळापासून तो आजपर्यंत हे नैतिक मूल्य चांगलं आणि वाईट म्हणतो आपण. जसं म्हणून आपण हिंसाचार करणे वाईट आहे, खोटं बोलणे वाईट आहे, कुठली वागणूक ही चांगली किंवा वाईट आहे, ही जी आपण ठरवतो, तर हे आपण गोष्टी पुढच्या पिढीला सांगत असतो. तर समाजात वावरताना कुठल्या गोष्टी आपण करू नये, ह्या ज्या गोष्टी या आपल्याला समाजशास्त्र हा याच्यातल्या काही कन्सेप्ट आपल्याला इथिक्समध्ये आहेत. जसं एक सोशलायझेशन ही कन्सेप्ट आपल्याला सामाजिकरण. सामाजिकरणाचा अर्थ हा आहे की एक पहिली पिढी जी आताची पिढी असते ती नवीन पिढीला चांगलं आणि वाईट याबद्दल सांगते. आणि हे जे नैतिक मूल्य आहे ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात, याला आपण सोशलायझेशन म्हणतो. तशा बऱ्याच कन्सेप्ट आपल्याला या इथिक्समध्ये सोशोलॉजिकल अँगलनी बघायचा आहे. म्हणजे याचा अर्थ इथिक्स हा सेपरेट विषय नसून तो या 4 विषयाचं एकत्रीकरण आहे. 4ही विषय मिळून आपल्याला हा विषय जो आहे तो तयार करण्यात आला आहे. याच्यानंतर पुढचं आहे की मुळातच नीतिशास्त्र हा विषय जरी नवीन असला तरी नैतिकता किंवा नीतिमत्ता ज्याला म्हणतो आपण, ते भारतीय इतिहासात पहिल्यापासून आपल्याला दिसतं. थोडासा एक रिव्ह्यू देण्याचा मी प्रयत्न करतोय. नीतिमत्ता किंवा नैतिकता ही आपल्या प्राचीन काळापासून चालू आहे. प्राचीन काळात जर आपण बघितलं तर वैदिक तत्वज्ञान, बौद्ध धर्माचं तत्वज्ञान, जैन धर्माचं तत्वज्ञान, यात आपल्याला बऱ्याच नैतिक गोष्टी सांगण्यात आल्यात. वैदिक काळात एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे धर्म. विद्यार्थी मित्रांनो, धर्म जेव्हा आपण हा कन्सेप्ट किंवा ही आपण शब्द ऐकतो तर धर्म म्हणताना आपल्याला देव, ईश्वर किंवा अध्यात्म अशा गोष्टी आपल्याला दिसतात. परंतु खरं तसं बघितलं तर वैदिक काळात धर्म या शब्दाचा अर्थ ईश्वर किंवा देव किंवा अध्यात्म, पूजा पाठ यासाठी रिलेटेड नसून धर्म म्हणजे नीतिमत्ता, धर्म म्हणजे नैतिकतेची स्थापना, अशा प्रकारे अर्थ जो आहे तो अभिप्रेत आहे. श्रीमद भगवद्गीता जी आहे तर भगवद्गीतेत सुद्धा तेच आहे. श्रीकृष्णाने जो उपदेश अर्जुनाला केलेला आहे त्यात त्यांनी तेच सांगायचा प्रयत्न केला आहे की धर्माची स्थापना करणे, धर्माची स्थापना करणे म्हणजे नैतिकतेची स्थापना करणे. तर आपल्याला तिथं नैतिकतेचे बरेच गोष्टी जे आहेत ते आपल्याला शिकायला मिळतात. नंतर बौद्ध धर्मात तुम्ही बघितलं असेल की भगवान बुद्धांनी अष्टांग मार्ग सांगितलेत. सत्य, अहिंसा याबद्दल खूप विश्लेषण गौतम बुद्धांनी केलेले. तर गौतम बुद्धाचे 8 अष्टांग मार्ग ज्याला म्हणतो आपण, ते आपण अडॉप्ट केले तर आपण त्या 8 अष्टांग मार्गांनाच नीतितत्व म्हणतो किंवा आपण नैतिकता असं म्हणतो. तसंच जैन धर्मात सुद्धा आपल्याला
5 महावृत्त दिलेले आहेत. सत्य, अहिंसा, अस्थेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्यत्व. ही जी 5 तत्व भगवान महावीरांनी सांगितलेत की तुम्ही सत्य बोलणं गरजेचं आहे, अहिंसा आपण अडॉप्ट करणं गरजेचं आहे, हिंसा आपण टाळायला पाहिजे, अपरिग्रह ज्याला म्हणतो आपण म्हणजे अतिरिक्त संपत्ती आपण बाळगली नाही पाहिजे किंवा ठेवली नाही पाहिजे, किंवा ज्याला आपण अस्थेय म्हणतो चोरी नाही केली पाहिजे, ब्रह्मचर्य त्याचं पालन केलं पाहिजे. हे नैतिक मूल्य आहेत. समाजात वागताना ह्या नैतिक मूल्यांचा स्वीकार आपण करणं अपेक्षित आहे असं आपल्याला जैन धर्मात सांगितलेलं आहे. म्हणजे नीतिशास्त्रात आपण ह्याही गोष्टींचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. जर आपण मध्ययुगीन काळात आलो तर नीतिशास्त्राचा जो स्रोत आपल्याला दिसतो तो म्हणजे 2 चळवळी आहेत, भक्ती चळवळ आणि सूफी चळवळ. भक्ती मुवमेंट आणि सूफी मुवमेंट. भक्ती चळवळीत आपण बघितलं असेल की भारतात बरेच असे संत होऊन गेले की ज्यांनी समाजात चांगलं ज्या गोष्टी आहेत ते रुजवण्याचा प्रयत्न केला, समाजात नैतिक मूल्य जपण्याचा किंवा रुजवण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडं संत कबीर आहेत, सूरदास आहेत, किंवा संत मीराबाई आहे, किंवा महाराष्ट्रात सुद्धा आपण बघितलं संत ज्ञानेश्वर आहेत, संत एकनाथ, रामदास, तुकाराम. हे जे काही संत आहेत या संतांची जी शिकवण आहे, यांचे जे संदेश आहे ते एक प्रकारे आपल्यासाठी नैतिक स्रोत आहेत. आपण समाजात कसं वागलो पाहिजे, कसं नाही वागलो पाहिजे, या कुठल्या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजे, टाळल्या पाहिजे, यासाठी या संतांच्या शिकवणी आपल्याला कामा येतात. जी सूफी चळवळ आहे, खरं तर ही सूफी चळवळ मुस्लिम धर्मात सुधारणावादी चळवळ म्हणून तयार झाली. पण नंतर भारतात जेव्हा ही सूफी चळवळ आली तेव्हा भारतात सुद्धा या सूफी चळवळीचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात होता आणि सूफी चळवळीच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी भारतात आल्या. जसं एकेश्वरवाद की सगळ्यांचा ईश्वर एक आहे, किंवा जी प्रेम हा सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट सूफी धर्मातून आपण भारतात आली. अशा बऱ्याच ज्या गोष्टी आपण म्हणतो, बंधुत्व म्हणतो आपण, या सगळ्या गोष्टी आपल्याला या सूफी चळवळीत दिसतात. आणि हाच सूफी चळवळी सुद्धा, या चळवळींचा भाग सुद्धा आपल्या नीतिशास्त्राचा आधार होतो भारताच्या. आधुनिक भारतात आपण जर बघितलं तर ब्रिटिश काळात जे पाश्चात्य तत्वज्ञान होतं, ज्याला आपण वेस्टर्न फिलॉसॉफी म्हणतो, तो खूप महत्त्वाचा भूमिका आपल्या नीतिशास्त्रात आहे. पाश्चात्य तत्वज्ञानातून आपल्याला पाश्चात्य एज्युकेशन जे म्हणतो आपण, आधुनिक शिक्षण जे म्हणतो, मॉडर्न एज्युकेशनच्या माध्यमातून आपल्याला नवीन तत्व जगासमोर आले की भारतात आपल्याला आले. ते म्हणजे कुठले? समानता असेल, एकता असेल ज्याला म्हणतो आपण, किंवा न्याय म्हणतो, लोकशाही आहे, किंवा सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता आहे. असे बरेच जे काही विषय आहेत की अशा संकल्पना आहेत, ह्या संकल्पना मुळात ब्रिटिश काळात ब्रिटिश एज्युकेशन जे म्हणू आपण त्याच्यातून, किंवा वेगवेगळे कायदे त्यातनं आपल्याला मिळाले. इव्हन ह्याच ब्रिटिश काळात आपल्याकडं जे समाज सुधारक झाले, फुले शाहू आंबेडकर जी परंपरा म्हणतो, त्यांनी जे दिलेले संदेश आहेत त्या संदेश सुद्धा आपल्याला नीतिशास्त्रासाठी एक आधार आपण मानतो किंवा स्रोत आपण मानतो. की समाजात वागताना फुले शाहू आंबेडकर यांचे जे विचार आहेत ते आपण रुजवणं गरजेचे आहे, ते आपण पाळणं काय गरजेचे आहे. त्यानंतर जर स्वातंत्र्योत्तर काळात आपण बघितलं तर नीतिशास्त्राचा सर्वात महत्त्वाचा जो स्रोत आहे तो म्हणजे भारतीय संविधानाचं तत्वज्ञान. की भारतीय संविधानात ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याला आपण कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी किंवा संविधानिक नैतिकता असं आपण म्हणतो. संविधानात सर्वात मोठा आधार आपल्यासाठी आहे की संविधानातील जे तत्व आहे, जे आपल्या मुळात उद्देश पत्रिके ज्याला म्हणतो आपण, प्रिअम्बलमध्ये ते दिलेले की समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता किंवा ह्युमन डिग्निटी ज्याला म्हणतो आपण, ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या कन्सेप्ट आपल्याला या संविधानिक तत्वज्ञानात दिसतात. आणि या कन्सेप्ट आपल्याला नीतिशास्त्राचा आपला आधार बनतो आणि नीतिशास्त्रात आपल्याला ह्या पण गोष्टी ज्या आहेत ते शिकायच्या आहेत. यानंतर पुढचा जो आपला प्रश्न होता तो म्हणजे की हा विषय UPSC आणि MPSC परीक्षेत समाविष्ट करण्याची गरज काय आहे, की काय होती. मुळात हा विषय आपल्याला माहिती आहे की बाबा इकॉनॉमिक्स किंवा हिस्ट्री, जॉग्राफी, कॉन्स्टिट्यूशन किंवा सामान्य विज्ञान हे विषय टाकण्यामागचा आयोगात किंवा सिलेबस टाकण्यामागचा उद्देश आयोगाचा काय असेल हे आपण समजून घेऊ शकतो. पण नीतिशास्त्र मुळात का टाकलं असावं, तर मित्रांनो याचं मेन कारण हा आहे की हा विषय आपण का समाविष्ट केला. कारण एक चांगला प्रशासकीय अधिकारी हा फक्त बुद्धिमान असावा असं नाहीये, तो नैतिक सुद्धा असावा. जेव्हा तो प्रशासकीय अधिकारी म्हणून वावरणार आहे तेव्हा कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता एक जो सोशल सेन्सिटिव्हिटी म्हणतो आपण, म्हणजेच सामाजिक संवेदनशीलता ज्याला म्हणतो आपण, जी आपल्या समाजात जो विकर सेक्शन म्हणतो आपण किंवा मागास वर्ग म्हणतो त्याच्या विकासाप्रती आपलं जे कमिटमेंट आहे, आपली जी संवेदनशीलता आहे
ती कुठेतरी तयार व्हावी या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये, म्हणूनच नीतिशास्त्र हा विषय आपल्या सिलेबसमध्ये टाकण्यात आला. याचा अर्थ असा बिलकुल नाहीये की बाबा हा विषय टाकला म्हटल्यानंतर मुलं आता एक नैतिक अधिकारी तयार व्हायला लागतील, परंतु मेन आहे की मुलांना ऍटलिस्ट नीतिमत्ता काय आहे, नीतिशास्त्रामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी कोणत्या सांगितल्यात हे जर माहीत झालं तर कदाचित एक प्रशासकीय अधिकारी म्हणून काही गोष्टी ते काय करू टाळू शकतात, ज्या योग्य गोष्टी ते करू शकतात. सो मुळातच नैतिक आणि सामाजिक दृष्ट्या एक संवेदनशील प्रशासक निर्माण करण्यासाठी आपल्याला हा विषय आयोगाने टाकला असावा, हा त्यामागचा एक उद्देश असावा असं मला वाटतं. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो म्हणजे या विषयाची तयारी नेमकी कशी करावी. सो बाकीचे विषय हे रेग्युलर आहेत, आपल्याला माहिती आहे की इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास कसा करायचा, पण नीतिशास्त्र, इथिक्स हा एक पेपर नवीन आहे, याचा नेमका अभ्यास कसा करावा. मित्रांनो, आपण जर बाकीचे विषय बघितले तर बाकीच्या विषयामध्ये बऱ्यापैकी एक काय म्हणून आपण मेमरायझेशनचा रोल आहे, एक आपण म्हणतो की आपण पाठांतराचं एक महत्त्व असतं, इतिहास असेल, भूगोल असेल, परंतु हा एक विषय असा आहे पेपर 4 नीतिशास्त्र की तर ज्या काही कन्सेप्ट आयोगाने दिल्यात सिलेबसमध्ये त्या प्रत्येक कन्सेप्टचा, प्रत्येक संकल्पनेचा डिटेल इन डेप्थ आपल्याला अर्थ माहीत असणे आवश्यक आहे. कन्सेप्च्युअल क्लिअरिटी म्हणू आपण, ती आपल्याला असणं आवश्यक आहे. म्हणून सगळ्यात पहिली तयारी करताना आपल्याला ह्या सिलेबसमध्ये जेवढ्या काही कन्सेप्ट दिलेले आहेत त्या प्रत्येक कन्सेप्ट इन डिटेल समजून घ्यावे लागतील, वरवरच्या नाही. जसं आपण म्हणतो एम्पॅथी आणि सिम्पॅथी, ह्या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक असतो, किंवा एथिक्स, मॉरॅलिटी या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक असतो. तर ह्या लहान लहान गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. याच्यानंतर फक्त या गोष्टी समजून चालणार नाहीत, तर आपल्याला दैनंदिन व्यवहारात या संकल्पनांचा वापर करावा लागेल. तसे उदाहरणं आपल्याला शोधावं लागतील. आपला स्वतःचा अनुभव असेल किंवा करंट इव्हेंट असेल, अशा गोष्टीतून आपल्याला नवीन एक्झाम्पल तयार करावं लागतील. किंवा सिम्पॅथीचं एक्झाम्पल आहे, इम्पॅथीचं एक्झाम्पल आहे, न्यूट्रलिटी म्हणतो आपण, इम्पार्शियलिटी म्हणतो, इथिक्स आहे, मॉरॅलिटी आहे, ॲप्टिट्यूड आहे, इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो, भावनिक बुद्ध्यांक, याची जी काही उदाहरणं आहेत ते आपल्याला डे टू डे लाईफमध्ये किंवा आपल्याला करंट अफेअर्समधून घ्यावे लागतील. आणि ते उदाहरणं आपल्याला या मुख्य परीक्षेच्या उत्तरात टाकणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त संकल्पना लिहून फायदा नाही, तर आपल्याला त्याची उदाहरणं सुद्धा द्यावी लागणार आहेतच. तिसरा जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे हा विषयात वैचारिक स्तर वाढवण्यासाठी तुम्हाला सतत सराव करणे आवश्यक आहे. हा विषय मुळातच वैचारिक आहे, इंटेलेक्च्युअल आहे, आणि त्यामुळेच आपली वैचारिक प्रगल्भता, आपली वैचारिक क्षमता वाढवणे खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सतत आपल्याला वाचन करावं लागेल, सतत आपल्याला सराव करावा लागेल, आणि सराव आणि वाचन या गोष्टीतून आपल्याला आपली वैचारिक पातळी वाढवावी लागेल. आणि वैचारिक पातळी वाढली तरच आपण या पेपर 4 मध्ये जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरं, एक समाधानकारक उत्तर आपण लिहू शकतो. म्हणूनच आपल्याला सतत सराव करावा लागणार आहे, सतत विचार करावा लागणार आहे. बाकीच्या विषयात आपल्याला एवढी इन डेप्थ कन्सेप्च्युअल किंवा क्लिअरिटी किंवा ॲनालिसिस करण्याची, विश्लेषण करण्याची गरज नाहीये, पण इथं मात्र आपल्याला इन डेप्थ काय म्हणून विश्लेषण किंवा ॲनालिसिस करावं लागणार आहे, किंवा एक वैचारिक क्षमता आपली जी आहे ती वाढावं लागणार आहे. त्याशिवाय आपण चांगलं उत्तर, समाधानकारक उत्तर लिहू शकणार नाहीत. तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पेपर 4 जो आहे, सामान्य अध्ययन पेपर 4, एथिक्सचा तो पेपर म्हणू आपण, तो त्याच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की ज्या काही बेसिक जे प्रश्न आपल्या डोक्यात येतात त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या विषयाच्या सिलेबस जो आहे तो, त्याच्यात प्रत्येक संकल्पना आहे त्या संकल्पना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू, सिलेबस समजून घेण्याचा प्रयत्न करू. तसंच UPSCचे आतापर्यंत आलेले जे आयोगाचे प्रश्न आहेत, पास्ट क्वेश्चन पेपर आहेत, PYQs आहेत, त्याच्यावर काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू. आणि या सगळ्यांमधून एक डिटेल ॲनालिसिसचा आपण एक पुढचा व्हिडिओ जो आहे तो तयार करू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.